बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यान् बुद्धो भगवाति बुद्धं यावन् जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 60वा महापरिनिर्वाण दिन देशभरासह राज्यात पार पाडला गेला। ज्ञानाच्या अथांग महासागरास 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळे मी आज स्वाभिमानाने उभा आहे। चैत्यभूमी परिसरात गांभीर्य आणि वैचारिकता सर्वत्र दिसून आली। या समयी माननीय प्रकाश आंबेडकर म्हणाले, दरवर्षी नवीन लोक येतात, काही जुनी मंडळी येतात त्याच्यामध्ये। मी हा 65-66 सालापासून असताना पूर्णपणे पाहतो सगळ्याच्या। लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशात लष्करी छावणीत असलेल्या महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला। त्यावेळी हा प्रदेश केंद्रशासित होता। बाबासाहेब सुभेदार रामजी मालोजीराव सकपाळ आणि भीमबाई मुरबाडकर यांचे सुपुत्र होते। सुभेदार रामजी सैन्यात होते। मालोजीरावांच्या घरात शुद्ध विचाराला आणि आचाराला महत्त्व होतं। चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, आमदार भाई गिरकर, महापौर स्नेहल आंबेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर व कोकण विभाग आयुक्त यांनीही पुष्पांजली वाहून बाबासाहेबांना अभिवादन केलं। सिक्खापदं समादयामि अभिन्नदानं
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आनंदराज आंबेडकर म्हणाले, आज आपण पाहतोय की प्रचंड असा जनसमुदाय बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी, जिथे बाबासाहेबांचे शेवटचं विधी झालेत अशा ठिकाणी ही चैत्यभूमी बांधण्यात आलेली आहे आणि तिथे येऊन आपण नतमस्तक व्हावं या उद्देशाने आलेला आहे. आज लाखोच्या संख्येने या इथे लोक आलेली आहेत, मागच्या वर्षापेक्षा जास्त आलेली आहेत. म्हणजे एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी जनता हळूहळू वाढत आहे आणि आजच्या ह्या एकंदरीत लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे या इथे वेगवेगळ्या प्रांतामधून लोक आलेली आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्माची लोकंसुद्धा याच्यामध्ये आलेली आहेत. आज बाबासाहेब आंबेडकर कुठच्या एका जाती धर्माची राहिली नसून आज बाबासाहेब खऱ्या अर्थाने या देशाचे भारतरत्न झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी जेव्हा बाबासाहेबांच्या दरवर्षी येतो, खरं तर लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, पण दावत तेवढ्यासाठी आलो आणि माझी मनापासून एक प्रार्थना असते तिथं की या ज्या मानवानं, खरं तर हा मानव म्हणणं म्हणजे दैवत, या दैवतानं म्हणूया आपण, महामानवानं या देशाला जे आमचे सगळे धार्मिक ग्रंथ आहेत ना, गीता, बायबल, कुराण, त्यापेक्षा एक मोठा ग्रंथ दिला, मानवतेचा ग्रंथ दिला, घटना दिली, संविधान दिली आणि त्या संविधानामध्ये सर्वांना समान हक्क दिला, मतदानाचा हक्क दिला, मानवतेचा हक्क दिला. महापरिनिर्वाण दिन सोहळ्यात विदेशी पर्यटकही सामील झाले होते. It's great to be here. Great day, sunny day. So like our mission is to spread happiness, love, peace and compassion of course. So feeling very good here. हमने एक बुद्धा के थॉट्स के ऊपर एक एल्बम बनाया, तो वी हैव कम हियर टू ट्रिब्यूट आवर होमेज टू डॉक्टर बाबा साहेब ऑन दिस डे. ये हमारा एक एल्बम ऐसा है कि जिसमें ग्लोबल पीस हमारा इनिशिएटिव है. आज ब्लेसिंग्स मिले बाबा साहब के, और जो हमारा पीस इनिशिएटिव है ग्लोबल पीस के लिए थ्रू म्यूज़िक, थ्रू द एल्बम संबुद्धा, जहाँ पे बुद्धिज़्म teachings, which the center is Buddhism teachings of the entire album. So we are promoting global peace through music with Buddha's teachings at the center of it. So on this day, after taking Baba Sahib blessings, we feel truly blessed. त्यांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीवर आधारित गीतांचा एक नमुनाही गाऊन दाखवला. ग्लोबल पीस फाउंडेशन तर्फे त्यांनी अशा गीतांचा अल्बम देखील बनवलाय. इसके बाहर तलाश न कर. चैत्यभूमीवर येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी शासनातर्फे पोलीस, अग्निशमन व इतर विभागाची चोख व्यवस्था केली होती. अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपाच्या अग्निशमन दलातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. मुंबई अग्निशमन दल ह्या दलातर्फे आपण 2 प्रकारच्या इथे ड्युट्यांचं नियोजन केलेलं आहे. एक आहे समुद्रकिनारी काही दुर्घटना घडल्यास तात्काळ आपली FRT फ्लड अँड रेस्क्यू टीमची कुमक इथे तयार आहे, ज्या 4 ठिकाणी आहेत. पूर्ण समुद्रकिनारी 4 ठिकाणी जेट स्की ही एक हाय स्पीड बोट आहे,
समजा काही दुर्घटना घडली तर आमचे जे एक्सपर्ट आहेत अधिकारी कर्मचारी त्या स्पीड बोटने जाऊन त्या व्यक्तीला किंवा जे असेल मदत करून त्याचा जीव वाचू शकते. आणि दुसरा पार्ट आहे की आपलं जे शिवाजी पार्क मैदान आहे, इथं बुक स्टॉल, CD विक्रीचे स्टॉल्स आहेत, विश्रांतीसाठी स्टॉल्स केलेले जे भाविक आलेले आहेत, तर तिथे काही अशी गर्दी झालेली जास्त, तिथं काही दुर्घटना घडू नये म्हणून तिथं आमचे एक फायर इंजिन आणि एक टँकर आणि ती कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आलेले. एकूण 56 अधिकारी कर्मचारी इथे अहोरात्र म्हणजे दिनांक 5 पासून सकाळपासून ड्युटी करत आहेत. जसं बघितलं तुम्ही, आता आपण इथे उभा आहोत, पण जो क्राऊड मॅनेजमेंट आम्ही महापालिकेचे जे इतर विभाग आहे यांनी इतकं उत्तमरित्या केलेलं आहे की त्यामुळं क्राऊड मॅनेजमेंट म्हणतो तर तो इथे दाटीराटी आता कमी झालेली आहे आणि नियोजन फार सुंदररित्या महापालिका आमचे आहेत त्यांनी केलेलं आहे. प्रज्ञा सूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आंबेडकर अनुयायी चैत्यभूमी स्मारकाला अभिवादन करण्यात आलेले आहे. जगामध्ये असे एकमेव महापुरुष आहेत की त्यांचे आजी विचार लोकशाही पद्धतीने भारताला आणि जगाला एक आदर्श म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गणले जातात. त्यांच्यावर असलेले प्रेम, त्यांनी केलेलं कार्य आणि विशेष करून संविधानाच्या माध्यमातून देशाची समानता राखली आणि म्हणून प्रत्येक अनुयायी, मग तो गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून किंवा राज्यातून, प्रत्येक अनुयायाला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला अभिवादन करायला गेलं पाहिजे. सर्व अनुयायी आपल्या जिल्ह्यातून तालुक्यात येत असताना महानगरपालिका आणि कायदा सुव्यवस्था यांनी चांगली व्यवस्था केलेली आहे. शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येनं अनुयायी जमा झाले होते, ज्यांच्यामुळे आज समाजात वावरण्याचा अधिकार मिळाला. त्या महामानवासमोर डोकं टेकून भीमसैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे मंडप उभारण्यात येऊन विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एका संस्थेने त्यांनी प्रसिद्ध केलेल्या नियतकालिकाची माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राष्ट्राच्या लोकांसाठी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणली आणि या लोकशाही व्यवस्थेतूनच त्यांनी या देशाला राष्ट्र निर्माणाची संकल्पनाही त्या काळात ज्या झंझावाताने या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर मासिक सिंहलोकचा डिसेंबरचा हा विशेषांक आपण केलेला आहे की राष्ट्र निर्माणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, या देशातल्या सर्व स्तरातील व्यापारी असतील, सर्व स्तरातील तळागाळातील समूहांसाठी लोकशाही व्यवस्था आणि लोकशाही अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. म्हणून हा झंझावात का होता, या देशातल्या बँकिंग व्यवस्थेपासून तर आर्थिक व्यवस्थेपर्यंत, सामाजिक व्यवस्थेपासून तर राजकीय व्यवस्थेपर्यंत आणि सांस्कृतिक व्यवस्थेपर्यंत या सगळ्याच व्यवस्थांचं राष्ट्रीय स्वरूप कसं असेल आणि हे भारत हा देश राष्ट्र कसा होईल यासाठी त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ज्या झंझावाताने काम केलं, तो झंझावात आपण या विशेषांकामध्ये डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिन विशेषांकामध्ये आपण तो अंक त्यावर आधारित काढलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेनं देखील आपला स्टॉल उभारला होता, ज्यात बाबासाहेबांचं कार्य व समाज सुधारणेवर आधारित दुर्मिळ पुस्तकांचा समावेश होता. शिवाजी पार्कवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी रक्तदान, आरोग्य, दंतचिकित्सा या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं.
आम्ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई या कॉलेजमार्फत आलेलो आहे. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 5 व 6 डिसेंबर रोजी दरवर्षी हा 2 दिवसांचा रुग्णांसाठी डायग्नोस्टिक दंत डेंटल कॅम्प हा मी दरवर्षी राबवतो. या कॅम्पचा मुख्य उद्देश म्हणजे आम्हाला समाजामध्ये जे पेशंट आहेत, जे लोक म्हणजे ओरल डायग्नोसिसचे जे पेशंट आहेत, ज्यांना दाताचे मुख्य आजार आहेत, ज्यांना कळत नाही, गावामधून इकडे खूप सारे लोक येतात, इकडं आम्हाला खूप सगळे केसेस भेटतात, त्या लोकांचा आम्ही अभ्यास करतो, त्यांचा रिपोर्ट देतो, आम्ही त्यांना पुढचं गायडन्स देतो. त्या लोकांना जर होत असेल शक्य, कारण लोक बाहेरून आल्यानं 2-3 दिवस इकडे थांबतात, त्याच्यानंतर जर त्यांना शक्य होत असेल तर आम्ही सरळ आमच्या कॉलेजला त्या पेशंटला रेफर करतो. त्या पेशंटला रेफर केल्यानंतर आम्ही आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते डॉक्टर त्या पेशंटची जे काही ट्रीटमेंट लागेल ते ट्रीटमेंट प्लॅन करतात आणि पुढची प्रोसिजर चालू असते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशनच्या जे ब्रँचकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये जे हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्जेस हॉस्पिटलच्या टीम्सनी सहभाग दिलेला आहे. सेंट जॉर्जेस हॉस्पिटलकडून दंत चिकित्सक इथे आलेले आहे आणि जे हॉस्पिटलकडून फिजिशियन, पेडिट्रिशियन आणि अनस्थेशियन आणि ऑर्थोपेडिशियन सोबत इंटर्न्स आणि मेडिकल स्टुडंट्सची टीम इथे आहे. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येतात. त्यांना शांततापूर्ण रीतीनं व गांभीर्यानं महापरिनिर्वाण दिन पाळण्याचं आवाहन मानव समाज फाउंडेशनतर्फे करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने हा जो जनसमुदाय आहे, या जनसमुदायाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतो आहे. हे थांबवण्यासाठी मागच्या वर्षापासून आम्ही मुंबई ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांनी शांत चैत्यभूमी अभियान अर्थात पीसफुल चैत्यभूमी कॅम्पेन राबवण्याचं ठरवलेलं आहे. मुंबई कल्याण परिसरातील 100, 150, 250 महिला 2 दिवसापासून अतिशय शांतपणे पांढऱ्या शुभ्र वस्त्रात हातामध्ये शांततेचा संदेश देणारे प्लायकार्ड्स घेऊन या परिसरामध्ये फिरत आहेत, रॅली काढत आहेत आणि जे कोणी गोंगाट करत आहेत त्या भावांना आणि बहिणींना शांतपणे विनंती करून सांगत आहेत, शिवाजी पार्कवर बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित त्यांच्या प्रतिमा, त्यांचे ग्रंथ, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची दुर्मिळ छायाचित्र दर्शवणारे स्टॉल्स लागले होते. सर्वत्र लावलेले बॅनर्स व बाबासाहेबांचा संदेश देणारे फलक सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते. संपूर्ण परिसर बाबासाहेबांच्या विचारांची व शिकवणीची आठवण करून देत होता. शिवाजी पार्कवर नागपूर येथील एका चित्रकाराने उभारलेल्या स्टॉलमध्ये बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारी बरीच चित्र पाहावयास मिळाली. मी मागील 10 वर्षापासून या चैत्यभूमीला इथे येतोय आणि 10 वर्षापासून मी माझ्या या पेंटिंग्स इथे मी चैत्यभूमीला सादर करतो आहे. या पेंटिंग्सच्या मार्फत सगळ्या लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचा एक कार्य करत आहे. भोजनदान, सरबत वितरण, शीतपेय वाटप तसंच भीमगीतांच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. गेले अनेक वर्ष इंडियन बँक SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना मोफत खाद्यपदार्थाचं वाटप करत आहे.
बाबासाहेबांचा लढा म्हणजे खरं म्हणजे मानवतेचा लढा. मानवता जर या जगामध्ये सर्वप्रथम कोणी दिली ते तथागत गौतम बुद्धांनी दिली आणि त्याला खऱ्या अर्थामध्ये जी रुजवात केली मानवतेची ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ज्यामध्ये कुठलाही धर्म, वंश, जात काही नसून फक्त मनुष्य, मानव हा सर्वोपरी आहे. सेंट्रल बँक डिप्रेस क्लास एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशन मुंबई यांच्या वतीने गेल्या 35 वर्षापासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या चैत्यभूमी येथे 5 आणि 6 तारखेला आम्ही हा पाण्याचा स्टॉल आणि बिस्किट वाटप इथे करत आहोत. दरवर्षी आम्ही इथे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी स्टॉल लावत असतो. आकाशवाणी व दूरदर्शन SC/ST संघटनेच्या वतीनं उभारलेल्या स्टॉलबाबत माहिती देत आहेत. आज बाबासाहेब डॉक्टर B.R. आंबेडकर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही प्रथमच महापरिनिर्वाण दिनाचं आयोजन केलं असून यापुढे आम्ही याच पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन करू. मुंबई बाबासाहेबांची कर्मभूमी असून या कार्यक्रमाला देशव्यापी कार्यक्रमाची झलक आहे. यहाँ आकर हमको बहुत अच्छा लगा कि हम बॉम्बे में जो बाबा साहब की कर्मभूमि है, यहाँ चैत्यभूमि पर जो प्रोग्राम होता है, ऐसा लगता है कि यहाँ सारा जनसमूह देश का इसी बॉम्बे में एकत्रित हो गया है. आकाशवाणी दूरदर्शन SC/ST संघटन की आम्ही प्रथमच अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं असून याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही आमच्या प्रयत्नात सातत्य दाखवू. अच्छी तरह से यहाँ रिस्पांस मिला है, लोगों की मदद मिली है. हम ये प्रोग्राम ऐसे ही कंटिन्यू रखेंगे और बाबा साहब के प्रति ऐसे ही श्रद्धांजलि अर्पित करेंगे हर साल हर बार. इस चैत्यभूमि पर हर साल बाबा साहब को इथला कार्यक्रम म्हणजे एक स्फूर्तीचा झरा आहे. बाबासाहेबांनी देशाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी भरीव कार्य केलं होतं. इथं येणारा प्रत्येक जण बाबासाहेबांनी दिलेली ऊर्जा घेऊन पुढील वाटचाल करतो. देश के निर्माण के लिए जो काम किया है वो सभी लोग उसको हर साल यहाँ आकर के पढ़ते हैं, समझते हैं और उसके अनुसार काम करने के लिए यहाँ से ऊर्जा लेते हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 65व्या वर्षी इहलोकाची यात्रा संपवली. त्यात अगोदर काही दिवसच त्यांनी बुद्ध अँड हिज धम्म हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहून हाता वेगळा केला होता. नागरिकांना सामाजिक, आर्थिक न्याय, आचार विचार, श्रद्धा यांचं स्वातंत्र्य व राजकीय समानता आणि समान संधी देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने प्रयत्न करून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला समानतेचा संदेश दिला. अशा या महामानवाचं योगदान जगाच्या पटलावर कायमचं कोरलं गेलंय आणि ते तसंच राहील यात शंका नाही. वंदन करतो त्या अंधारातून प्रकाश दाखवणाऱ्या प्रभाकराला. वंदन करतो त्या संविधान लिहून दाखवणाऱ्या ज्ञानसागराला. वंदन करतो त्या शोषित आणि वंचितांना माणसात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला. वंदन करतो त्या मायबाप म्हणून आधार देणाऱ्या दलितांचा सन्मित्र क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्यतेची रात संपली, तेज नवे फाकले, महाडच्या चवदार तळ्याचे पाणी ही चाखले, दीक्षा दिधली
शिक्षण सागर भीमराव आंबेडकर, धन्य ते भीमराव आंबेडकर.